लोणीकर तर हे माजी मंत्री आहेत, जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, अनेक वर्ष त्यांना लोकसभा सभागृहाचा अनुभव आहे। असं असताना त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। मुळामध्ये ऑडिओ क्लिपची सत्यता कोणी व्हेरीफाय केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे ती सत्यता व्हेरीफाय झालेली नसताना कोणावरही दोषारोप करणं हे 100% चूक आहे। कोकणातील आमदार आहेत राणे, त्यांनी सुद्धा अनेक वेळा शिव्या दिलेल्या आहेत आणि हे रेकॉर्डवर आहे। ते संजय राऊत तर रोज शिव्या घालतात। संजय राऊतांचा बाणा ठाकरी बाणा आहे आणि ते शिव्या घालताना चोरून लपून घालत नाहीत। दोन आमदारांच्या संभाषणाची, ज्या संभाषणामध्ये आरवाच्या शिव्या आहेत, ती ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। कशा प्रकारे बघता तुम्ही? आता आम्ही तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकवली, कशा प्रकारे बघताय? अशा प्रकारे शिव्या दिल्या जातात दोन आमदारांना। खरं तर आज ज्या आमदारांनी शिव्या दिल्या आहेत ते भाजपचे माजी मंत्री आहेत। खरं तर आज भाजपला कोणताच हे राहिला नाही आहे, धाक राहिला नाही आणि त्यामुळे जी ताकद भाजपला वाटतं की सर्वच या ठिकाणी आपलं कोणी रोखू शकणार नाही। आपण बघित असाल की सरकारमध्ये असलेल्या हे असून देत, या आधी बघितला तुम्ही सरवणकरांनी गोळीबार केला, अनेक लोकांनी, आता कोकणातील आमदार आहेत राणे, त्यांनी सुद्धा अनेक वेळा शिव्या दिलेल्या आहेत आणि हे रेकॉर्डवर आहे। असं असताना आज सरकार असल्यामुळे भाजपमध्ये ज्यांच्या ताकद असल्यामुळे देणं योग्य आहे का? म्हणजे लोकप्रतिनिधी हे तर अयोग्य आहे। लोकप्रतिनिधी कशाला, सर्वसामान्य माणसाने सुद्धा एकमेकाशी बोलताना सुसंवाद साधला पाहिजे। आपल्याकडे आयुध आहेत, आपण ज्याची चर्चा केली निवडणूक त्यावेळी त्यांच्याकडे आयुध होती, त्यामुळे अशा शिव्या देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि भाजपची ताकद असल्यामुळे हे अशा शिव्या देतात। पण अनेकदा इतर आमदारांच्या सुद्धा, लोकप्रतिनिधींच्या सुद्धा अशा प्रकारे शिव्या किंवा अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप या व्हायरल होतात, त्याकडे कसं बघताय? नाही, आता लोणीकर तर हे माजी मंत्री आहेत, जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, अनेक वर्ष त्यांना लोकसभा सभागृहाचा अनुभव आहे। असं असताना त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि त्या कोणी दिल्यात म्हणून यामी देणं हे चुकीचं होईल। अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत। जसं आत्ताच ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल होती, बबनराव लोणीकर हे या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातंय की ते टोपेंशी बोलतात। अशा प्रकारे शिव्या देणं योग्य आहे का? दोन्ही आमदार आहेत, दोन्ही माजी मंत्री राहिलेले आहेत। हे बघा, मुळामध्ये ऑडिओ क्लिपची सत्यता कोणी व्हेरीफाय केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे ती सत्यता व्हेरीफाय झालेली नसताना कोणावरही दोषारोप करणं हे 100% चूक आहे। आणि मला गंमत अशी वाटते की समाज माध्यम जिथे संजय राऊतांच्या शिव्या त्यांनी आम्हाला दिलेल्या एअर करतात आणि त्या वारंवार दाखवतात, त्यामुळे मला असं वाटत नाही की ही पर्टिक्युलर क्लिप हा काही चर्चेचा विषय असू शकतो आणि त्याच्यामुळे शिव्या कोणीच कोणाला देऊ नयेत ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। पण संजय राऊत आणि उभाटाची लोक ही रोज येऊन वेगवेगळ्या भाषेत शिव्या घालतात, वाटेल ते शब्दप्रयोग आमच्या नेत्यांविषयी उच्चारतात आणि ते आपण एअर करत असता हेही लक्षात ठेवावं। एवढंच शेवटचा प्रश्न, लोकप्रतिनिधी म्हणून अनेकांच्या अशा प्रकारच्या शिव्यांचं संभाषण हे व्हायरल होत असतं, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं ना, लोकप्रतिनिधी नाही, कोणीच कोणाला शिव्या घालू नयेत। नेहमी सज्जन योग्य शब्दाचा वापर केला पाहिजे, पण उभाटाच्या लोकांनी हे बोलावं हा मोठा जोकच आहे। ते संजय राऊत तर रोज शिव्या घालतात। काल ते राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना काय बोलले आणि ते तुम्ही दाखवलं। माझ्या ट्विटवर ते काय बोलले होते जेव्हा मी त्यांच्यावर एक ट्विट केलं सभ्य भाषेत, आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी हे बोलावं म्हणजे तळीरामाने दारूबंदीविषयी बोलण्यासारखं एवढंच मी खरं तर संजय राऊतांचा बाणा ठाकरी बाणा आहे आणि ते शिव्या घालताना चोरून लपून घालत नाहीत। परंतु भाजप जो स्वतःचा आव आणतोय, स्वतः वैचारिक असल्यासारखा, तो मात्र आज त्याचा बोरखा टराटरा फाडलेला आहे आणि त्यामुळे ते आमच्यावर आरोप करतायत। परंतु त्या ठिकाणी टीका असलेली ती योग्य पद्धतीने आपण घेतली पाहिजे आणि अशा हे टीका करणं चुकीचं आहे। त्यामुळे वैभव नाईकांनी आपली प्रतिक्रिया दिली, अतुल भातखळकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की शिव्या देणं कितपत योग्य आहे आणि अशा प्रकारच्या शिव्या व्हायरल होत असतील तर त्यावर लोकप्रतिनिधींना नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।